थंडीचा नुसता कडाका पडलाय कडाका. थंडीच्या सासू घेणे अगोदर. सासूच्या सासू अशी तशी नाही. शहराचा नुसता टायर आणलाय टायर. कशी आहे सासू? आईला जंक्शनच आहे बरं काही. टाक टाक जंक्शन. बरोबर. आईला कोण रे हो? घ्या काय सोड म्हणतोय? सोड म्हणतोय ना. बसतीस कुठे? आधी सासू घेऊन ये. सासू सासू अरे चल. इथं बसायचं तर प्रत्येकानं आपापली सासू आणून बसायचं. होय होय का? आता माझी सासू मरून झाली 5 वर्ष. कुठनं आणून सासू आता? ते काय चालायचं नाही. आधीवर सासू घेऊन ये. तुम्ही सगळ्यांनी सासू आणल्या काय म्हणतो? तू आणली काय? आणि तू रे आणली? तुम्ही आणली. असं करा तुमच्या सगळ्यांच्या सासूर आमचं घ्या की सपादून. अरे एक माणूस सपादून जात नाही. काय द्यायला का? बस राहू दे. ते आपलं बाळीश तर सध्या कुठे गेला? तुला ठाऊ नाही गेलं काय म्हणा? अरे तसं ना. आज 3 दिवस झाले त्याला ताप आलाय. थंडी ताप. ते कशाने? आता सांगायला. अरे बिरोबाच्या माळावरती पडका वाडा नाही का? मला वाटतं परवाच्या रात्रीच नाही का? होय परवा रात्रीच की. आपला तर सजा आहे ना. ती गेला होता बाजारला. मला वाटतं त्याला याला रात झाली. आणि तो आपला फडका वाडा आहे ना. आणि ते वडाप झाड येते त्याच्या गुंड्यातून आवाज येत होता. येऊ का येऊ का? एकदम थबाकला. आणि बघतो तर एक पांढरी पातळी दिसलेली बाई आणि असं गॅस सोडलेली म्हणत होती येऊ का? आणि रे सध्या एकदम घाबरला. सध्या भर बाई माग. सध्या भर बाई माग. आणि सध्याने जे एकदम ठोम ठोकली ते घरच गाठलं. तेव्हापासून त्याला थंडीचा भर आला. एकदम बंडल. काय अडाणी नाही का? वळकीचं फुल तुडकीला लावायचं. ताप आला असेल फुलूचा. काय रे? काय? अरे त्याला बाई दिसली ते खोट. आणि येऊ का म्हणाली ते बी खोट. खोटं नाही तर काय लगा उगीच काहीतरी काय सांगायचं. आता मी बाईच्या जण 20 वर्षाच्या माळावून येतून जातो. आम्हाला नाही कुठे दिसते ती उगीच काहीतरी. आणि खरं सांगू समजा मला दिसतील मला म्हणली येऊ का? खुशाल काकुटीला दुखते धरके मारले असतील घरी घेऊन आला. तू कुठं बिघडतोय झालं? ए भादर माहित आहे आईला बेडकाला भिणारा तू लागलास का पुशाल की माराय? नाजा मग आजच्या काकणाला असता कशाला? काय ते अनायसाचा अंशाच आहे. पडका वाडा नाही का? तिथल्या त्या वडाच्या झाडाखाली खेळा मारून येतोस का? हे खेळावाल्या काय समज तुम्हाला? काय समजतं रे मला यायला? हे समजा मी मारून आलो काय पैसे लावशील तू? बोल. अरे बाटली देऊ बाटली. इंग्लिश लगी इंग्लिश तर इंग्लिश. नक्की? हे बघा तुम्ही सगळे जामीन आहे. नक्की ठरलं? आणा बाटली. आधीच. अरे मग आता खेळा मारून आल्या का तसं समजायचं जागरी बा. समजा. अरे समजा काय नुसतं समजून चालायचं नाही. पैशाची गोष्ट आहे ही. आधी करून दावा आणि मग बाटली. अरे पैसे जिंकले आठवून समजा. काय कोणाला समजत का? समजा काय निघालो की तुम्ही काय समजताय? चला यार खेळा निघता. तुम्ही आलायचं नाही. नाही मदत करू इथंच ये. थंडीचा इथंच करू द्या घराकडे नको. अरे सोड माझा चॅलेंज आहे. आता ती मला नुसतं म्हणू दे येऊ का? तशीच काकुटेला मानतो तुमच्या जरा उभी करतो. बोला मग आलायचं नाही? बिलकुल आलायचं नाही. बजरंग बली बोल बोल काली काली महाकाली तोड दे दुश्मन की नदी. बोल
शिरपती पैलवान काय चाललंय? का हाल करायला लागलाय त्याचे? आणि भैर ना घ्या तुला काय हक्कल बिक्कल एका धोत्रात खेळा मारलात आणि भूत भूत म्हणून गावात बोंबले सुटलायस होय? आणि काय हो भीमाबाई, नाही नवरा म्हणून एखाद्या वेळेला तुमच्यावर हात टाकला असेल येणं म्हणून असं उक्त काढायचं? काय बोलताय? थंडीत आपण हांतरून धरलं कायच्या बाईत बळायला लागलं, मग उपाय नका करा. म्हणून असला अगोरी उपाय काय वळतायस? बोल सगळे बोल, नाही तर तुला काय बोल. का बातकी का बनवायला लागलायस? बघा आली बघा आली बघा. आता बघा, हे असं करतात. मग झपाटलं म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? तुम्ही आधी तोंड बंद करा बघू. आली आली आली. ए काय कोण आली? अगदी गोळीत पाहन बाई फॅट पाताळले असलेले डोळ्याच्या कवड्या धरले ओढाच्या झाडाखाली उभी माझा धोता चोरीच्या ती येऊ का? नको 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 मुस्काळतील बरं. बरोबर आहे बरोबर आहे. वडा खायची ती हाड वडा खायची ती हाड. हो पैलवान हा बाजूला ती कुस्ती नव्ह तुम्हाला काय करतं भुता घेतात. हो फुतवाले बात करा घेता सोंग. तुला सोंग वाटतंय? वडा खायची हाड हाई गेली 100 वर्ष ठार म्हणून बसलेली आहे. तिच्या हातीत गेलेला माणूस सुटत राही. हा गोळ्या बाबड्या लोकांनी अशी भीती घालता पुरं करा किंवा भोंदूपणा. मला भोदू म्हणतोस? एका दिवशी तुझ्या मागा हाडा लागल तेव्हा सांगतो तुला. बरोबर समजलं. उठ आता. असं मग येते अमोशाला जाऊन जाऊतोस का तिथं? हा नुसतं जाऊन नाही खेळा ठोकून येतो आणि पाहिजे तर रातभर जाऊन मुक्काम ठोकून बसू का तिथे. अरे का बोलणं सोपं आहे पण स्वतःवर घेतलं की माझं पाय धरायला येत्या. तसा पाय धरण्यापैकी मी नवा. असं मग येते अमोशाला येत खेळ ठोकून नाही तुला झपाटलं तर एका अंगाची मिशी उतरून ठेवी. अरे येत्या आमुशाला कशाला? उद्याच मी शिवतर. आज दीपक आमुषा आहे. आजच जाऊन खेळा ठोकून येतो आणि नाही आलो तर तुझ्या ढेंग खाल्लं जाईन. अरे बघ काय तूच बघायला हजर राहा. नाग्या वस्त्रा पाजून ठेव मी शिवतरायला. अरे ठरलं ठरलं. अरे ठरलं की मंडळी ठरलं बरं का तुम्ही हजर राहायचा. हा